आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि श्रद्धा मुखेडकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. देशातल्या 100 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मिळाली कोविड-19 प्रतिबंधक लशीची मात्रा. अवघ्या 279 दिवसात पार केला ऐतिहासिक टप्पा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कोविड प्रतिबंधक लसीकरणात ऐतिहासिक टप्पा पार केल्याबद्दल देशवासियांचे आभार. जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं अभिनंदन. कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं विमा संरक्षण आणखी 6 महिन्यांनी वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि मुंबईतल्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ऐतिहासिक 100 कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. या कार्यात डॉक्टर, परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं. त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे. श्रोते हो, एक जरूर लक्षात ठेवा. लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. आता वळूया बातम्यांकडे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं आज ऐतिहासिक 100 कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला. देशात 16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर आज 279व्या दिवशी सकाळी 9:15च्या सुमाराला भारतानं 100 कोटी लस मात्रांचा टप्पा गाठला. यानंतरही देशात वेगानं लसीकरण सुरू असून आजच्या दिवशी दुपारपर्यंत 58 लाखांपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे आजवर दिलेल्या 100 कोटी 43 लाखांपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत. यापैकी सुमारे 70 कोटीपेक्षा अधिक जणांना लसीची पहिली तर 29 कोटीपेक्षा अधिक जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. राज्यातही आजच्या दिवशी दुपारपर्यंत लसीचा 3,24,000हून अधिक मात्रा दिल्या गेल्या. त्यामुळे आजवर दिल्या गेलेल्या एकूण लस मात्रांची संख्या 9,37 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. यापैकी 6,47 जणांना लसीची पहिली तर 2,89,00,000 जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. देशानं आज कोविड प्रतिबंधक लशींचा 100 कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानले. प्रधानमंत्र्यांनी डॉक्टर्स, परिचारिका आणि या अभियानात सहभागी झालेल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. हे भारताच्या विज्ञानाचं आणि 130 कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांचं फलित आहे, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. त्याआधी प्रधानमंत्र्यांनी राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले. 100 करोड़ वैक्सीन डोज का आंकड़ा पार कर लिया है. 100 साल में आई सबसे बड़ी महामारी का मुकाबला करने के लिए देश के पास अब 100 करोड़ वैक्सीन डोज का मजबूत सुरक्षा कवच है. ये उपलब्धि भारत की है, भारत के प्रत्येक नागरिक की है. मैं देश की वैक्सीन मैन्युफैक्चरिंग कंपनियां, वैक्सीन ट्रांसपोर्टेशन में जुड़े कर्मयोगियां, वैक्सीन लगाने में जुटे हेल्थ सेक्टर के प्रोफेशनल्स, सभी का खुले मन से, हृदय से बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं. रक्षा मंत्री सगळ्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे 100 कोटी मात्रांचं हे शिवधनुष्य पेलणं शक्य झालं, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देखील 100 कोटी मात्रांसाठी सर्वांचे आभार मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे हे अवघड कार्य शक्य झालं, असं मांडविया यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. सक्षम नेतृत्व, शास्त्रज्ञांचं कौशल्य आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्यांचे अथक प्रयत्न यामुळेच हे अशक्य वाटणारं अभियान शक्य झालं, अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसायस यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, शास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि भारतीय जनतेचं अभिनंदन केलं.
कोविड-19 प्रतिबंधक लसींचा 100 कोटी मात्रांचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी एक गाणं प्रसिद्ध केलं. नवी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर एका ध्वनिचित्रफितीचं अनावरणही त्यांनी केलं. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणात असंख्य आव्हानांवर मात करत भारतानं 100 कोटी मात्रांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. या कामगिरीसाठी संपूर्ण देश अभिनंदनास पात्र आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलं. मोठं यश आपण आज भारताची ऐतिहासिक नोंद म्हणावी लागेल. वॅक्सिनेशनच्या बाबतीत कमी कालावधीमध्ये एवढा मोठा पल्ला गाठू शकलो. 100 करोड वॅक्सिनेशन याच्या आधी कधी असं झालं नाहीये आणि या महामारीमध्ये सगळंच आव्हानात्मक होतं, परंतु त्या आव्हानावर मात करत वॅक्सिन शोधण्यापासून आदरणीय पंतप्रधानांची जी तळमळ आम्ही बघितली की वॅक्सिन लवकर यावं, वॅक्सिन पोहोचावं, मग कोविन पोर्टल या सगळ्या गोष्टी करत करत आपण आज हे यश बघतोय. खूप मोठं यश आहे आणि सगळ्यांची याच्यामध्ये म्हणजे सायंटिस्ट, एक्सपर्टीज, मॅन्युफॅक्चर करणारे ह्या काळात फास्ट बनून त्यांनी दिलं. यशाची पायरी गाठताना हा पण एक मुद्दा आहे. मग डॉक्टर, नर्स, जे सगळे कर्मचारी की जे बोटीत प्रवास करून कोणी पहाडांमध्ये जाऊन, तर मला वाटतं या सगळ्यांचीच ही मेहनत म्हणावी लागेल. मीडियाने देखील याच्यात चांगली जनजागृती केली. प्रत्येक भारतवासी यांना अभिनंदन आणि आभार मानण्याची आजची वेळ आहे मी म्हणेन. लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा गाठण्यात कोविन मंचाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोविन मंचाचे प्रमुख डॉक्टर RS शर्मा यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया पद्धतशीर आणि सुरळीत ठेवण्यात मंचाचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं ते म्हणाले. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचंही त्यांनी कौतुक केलं. राज्यातही आतापर्यंत 9.25 कोटींहून अधिक लाख लस मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत राज्यानं राबवलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची माहिती देत आहेत राज्याचे लसीकरण अधिकारी डॉक्टर सचिन देसाई. महाराष्ट्र राज्याने पण 9,32,00,000 डोसेस आजपर्यंत दिल्या आहेत. कोविड लसीकरण मोहीम ही 16 जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली. सुरुवातीस आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रंटलाईन वर्कर, त्यानंतर 44 ते 59 वयोगटातील नागरिक व कोमॉर्बिडिटी असलेले रुग्ण असे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या नागरिकांचा लसीकरण मोहिमेमध्ये समावेश करण्यात आला. देशानं 100 कोटी मात्रांच्या लसीकरणाचा टप्पा गाठल्याबद्दल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं 100 स्थळांवर रोषणाई केली आहे. तिरंग्याच्या रंगात स्मारकावर रोषणाई करण्यात आली आहे. देशानं 100 कोटी लस मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल सर्व स्तरातून आरोग्य कर्मचारी आणि यासाठी मदत करणाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. या संदर्भात अभिनेता दिग्दर्शक सुबोध भावे यांनी आकाशवाणीकडे आपलं मनोगत व्यक्त केलं. भारत सरकारचं आणि महाराष्ट्रामध्ये जोरदार लसीकरण सुरू आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारचंही अभिनंदन. कित्येक लोकांचे 2ही डोस झालेत, बऱ्याचशा लोकांचे सिंगल डोस झालेत. तरी मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की जास्तीत जास्त लसीकरणाच्या शिबिरामध्ये सहभागी व्हा आणि लसीकरण करून घ्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात काल 18,454 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 17,561 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. देशभरात सध्या 1,78,831 रुग्ण उपचाराधीन असून मार्च 2020 पासूनची ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. राज्यात काल 2,879 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर 1,825 नवीन कोरोनाबाधित आढळले. राज्यात काल 21 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्याचा कोविड-19 आजारातून रुग्ण बरे होण्याचा दर 97.43% इतका असून मृत्यूदर 2.12% इतका आहे. राज्यात सध्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 25,728 इतकी आहे. कोविड-19च्या संकटकाळात कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दिलेल्या विमा संरक्षणाचा अवधी आणखी 180 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना संरक्षण कवच मिळावं यादृष्टीनं ही योजना सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलिसीचा कालावधी आजपासून 180 दिवसांसाठी वाढवण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. मुंबईतल्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. केंद्र शासनाच्या जमिनीवरील मुंबईतल्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा सह्याद्री अतिथीगृह इथे आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ज्या योजनांमध्ये झोपडीधारकांचं भाडं थकीत असून पुनर्वसनाचं काम रखडलं आहे अशा योजनांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत निविदा काढून नवीन विकासकांची नियुक्ती करणं, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडा यांच्या संयुक्त भागीदारी अंतर्गत योजना पूर्ण करणं, शासकीय जमीन धारणेकरक क मध्ये म्हणजेच वर्ग 1 मध्ये रूपांतरित करायला मुभा देणं, रखडलेल्या योजनांबाबत वर्तमानपत्रात जाहिरात देऊन इच्छुक असलेल्या वित्तीय संस्थांकडून 45 दिवसांच्या कालावधीत अर्ज मागवणं आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाच्या 8,334 एकर जमिनीवर हे प्रकल्प रखडले आहेत. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्य शासनाच्या अनुदान रकमेपोटीचा 973 कोटी रुपये हप्ता 5 ऑक्टोबरलाच विमा कंपन्यांकडे जमा करण्यात आला असून केंद्र शासनानं त्यांच्याकडील 900 कोटी रुपये हप्ता लवकरच द्यावा, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणं शक्य असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. निसर्गसंपन्न कोकणात आता पावसाळ्यातला पूर आणि उन्हाळ्यातली पाणी टंचाई नित्याची झाली आहे. त्यावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका गावानं यावर्षी मात तर केलीच, पण इतरांनाही तो आदर्श घेता यावा यासाठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात नदीची पाठशाळा भरवायचं ठरवलं आहे. कोंडगाव आणि साखरपा या संगमेश्वर तालुक्यातल्या 2 गावांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पूर येत असे. यावर्षीच्या पावसाळ्यात मात्र गावात पूर आलाच नाही. ग्रामस्थांची मेहनत, श्री दत्त देवस्थानचा पुढाकार आणि नाम फाउंडेशनची मदत यातून गावातली काजळी नदी स्वच्छ करण्यात आली. 1 किलोमीटर लांबीच्या नदीपात्रातून 60 मीटर रुंदीचा गाळ काढण्यात आला. याच वर्षीच्या फेब्रुवारीपासून 3.5 महिने हे काम चाललं. त्याचा परिणाम पावसाळ्यात दिसून आला. जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये पूर आला तरी दरवर्षी पुराचा वेढा बसणारी कोंडगाव साखरपा गावं मात्र यावर्षी पुरापासून बचावली. ही किमया काजळी नदी संवर्धन प्रकल्पामुळे साधली गेली. पुण्यातल्या यशदा संस्थेचे माजी संचालक सुमन पांडे आणि डॉक्टर अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झालेल्या या प्रकल्पाबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि पूर येणाऱ्या अनेक गावांमधून त्याबाबतची विचारणा झाली. त्यातूनच कोंडगावमध्ये येत्या 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी नदीची पाठशाळा भरणार आहे. नद्यांच्या पुराविषयी शास्त्रीय माहिती आणि तंत्र शाळेत उलगडून दाखविलं जाणार आहे. या शाळेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यानं प्रात्यक्षिक करायचं ठरवलं तर किमान 40 गावं पूरमुक्त व्हायला मदत होणार आहे. कारण पाठशाळा सर्वांसाठी खुली असली तरी तेवढ्याच विद्यार्थ्यांना कार्यशाळेत प्रवेश मिळणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर, रत्नागिरी. देशभरात आज पोलीस दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्त आज राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद वीरांना अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या 100 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना मिळाली कोविड-19 प्रतिबंधक लसीची मात्रा. अवघ्या 279 दिवसात पार केला ऐतिहासिक टप्पा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कोविड प्रतिबंधक लसीकरणात ऐतिहासिक टप्पा पार केल्याबद्दल देशवासियांचे आभार. जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं अभिनंदन. कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं विमा संरक्षण आणखी 6 महिन्यांनी वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि मुंबईत रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.